अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित 253 तालुक्यांमध्ये आता भरपाई इथं आता मिळणार आहे। तर त्यामध्ये कोणकोणते तालुके आहेत, कोणकोणते जिल्हे आहेत या संदर्भात माहिती पाहणार आहे। तर आता यामध्ये जमिनीचे नुकसान, जमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्यहानी, पशुहानी, घरातील वस्तू, साहित्य जे काही इत्यादी नुकसान इथं झालेले आहे। तर त्यामध्ये 253 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे। तर आता यांना भरपाईचं जे काही पॅकेज आहे इथं मंजूर करण्यात आलेलं आहे। तर आता या तालुक्यांमध्ये व या जिल्ह्यांमध्ये भरपाई आता मिळणार आहे। तर त्यामध्ये जे काही शेती पिकाचे त्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, जे काही पिकाचे त्याचप्रमाणे घरातील वस्तू, त्याचप्रमाणे विहीर, जमीन खरडून जाणे जे की यांचा समावेश आहे। तर इथं आता कशा प्रकारे तुम्हाला इथं मिळणार आहे, तर अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित 253 तालुक्यांमध्ये बाधितांना जे काही खालीलप्रमाणे पॅकेज इथं त्यांना मिळणार आहे। तर आपत्तिग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबांना देय आर्थिक सहाय्य तर इथं किती मिळणार आहे, तर व्यक्तींच्या वारसांना 4 लाख रुपये इथं मिळणार आहे। त्यानंतर अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक मदत, म्हणजे कोणी जर डोळे जर त्यांचे गेलेले असेल पुरामुळे, त्याचप्रमाणे काही नैसर्गिक आपत्तीमुळे जे की यामध्ये 253 तालुक्यांचा समावेश आहे। तर 40 ते 60 दिव्यांग असल्यास त्यांना 74,000 रुपये, 60पेक्षा अधिक अपंग झाल्या असल्यास त्यांना 2.5 लाख रुपये जे की त्यांना आता इथं मिळणार आहे। जखमी व्यक्ती दाखल झाला हॉस्पिटलमध्ये दाखल जर झालेले असेल, 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास 16,000 रुपये, 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास त्यांना 5,400 रुपये याप्रमाणे त्यांना आता भरपाई दिल्या जाणार आहे, जे की आर्थिक मदत। त्यानंतर नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या कामासाठी, म्हणजे तुमचं पूर्ण घर नष्ट झालेलं असेल जे की पाण्यामुळे, तर इथं पक्क्या व कच्च्या कामासाठी तर आता यामध्ये 1,20,000 रुपये प्रति घर सपाट भागातील, त्यानंतर डोंगराळ भागातील जर असेल तर 1,30,000 रुपये तुम्हाला इथं दिल्या जाणार आहे। त्यानंतर पडझड झालेल्या घरांसाठी किमान 15%, तर आता कोणाचं भीत पडलेली असेल, कोणाचं कच्चं बांधकाम चालू असेल, तर अशांसाठी प्रति घर 6,500 रुपये पक्क्या घरासाठी, 4,000 रुपये कच्च्या घरासाठी जे की दाखवल्याप्रमाणे। आता यामध्ये झोपडपट्टी तर 8,000 रुपये प्रति झोपडपट्टी, म्हणजे एक झोपडपट्टी असेल म्हणजे जेवढ्या का झोपडपट्टी आहे तर प्रत्येक घराला 8,000 रुपये इथं दिल्या जाणार आहे। त्यानंतर प्रति गोटा, म्हणजे गाईचा जे काही गोटा आहे आपला, तर त्यासाठी तुम्हाला 3,000 रुपये इथं दिला जाणार आहे। मृत जनावरांसाठी त्यामध्ये दुधाळ जनावर जर असेल तर त्यांना आता 37,500 रुपये प्रति जनावर इथं दिला जाणार आहे। त्यानंतर त्याचप्रमाणे ओळकाम करणारी जनावरे त्यामध्ये 32,000 रुपये प्रति जनावर इथं दिला जाणार आहे। लहान जनावरे असेल तर 20,000 रुपये प्रति जनावर दिले जाणार आहे। शेळी मेंढी असेल तर प्रति 4,000 रुपये दिल्या जाणार आहे। कुक्कुटपालन असेल तर 100 प्रति कोंबडी, म्हणजे 100 रुपये, एक कोंबडी 100 रुपये याप्रमाणे तुम्हाला अमाऊंट इथे दिल्या जाणार आहे। तर तुम्ही असं स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता। कालचा GR इथं आलेला आहे। त्यानंतर शेती पिकाच्या नुकसानासाठी तर यामध्ये जिरायत पिकांसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादित जर असेल तर तुम्हाला 8,500 रुपये। त्यानंतर सिंचनाखालील म्हणजे बागायत जर पीक असेल तर 17,000 रुपये प्रति हेक्टर। त्यानंतर 3 हेक्टरच्या मर्यादेपेक्षा बहुवर्षीय पीक असेल तर त्यामध्ये 22,500 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये। जमिनीचे नुकसान जर झाल्यास तर आता नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकावरील गाळ काढणे यासाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर इथं दिला जाणार आहे। त्यानंतर जमीन कोसळणे, जमीन खरडणे, खचणे, नदीपात्र प्रवाह बदलामुळे जमीन वाहून जाणे
यांसाठी 47,000 रुपये प्रति हेक्टर इथं मिळणार आहे। तर आता सर्व शेतकरी बांधवांना याचे जे काही पैसे आहेत तिथं आता मिळणार आहे। त्यानंतर इथं व्यवसाय, तर यामध्ये बोटीच्या दुरुस्ती जाळीसाठी मदत, तर जे मासेचा व्यवसाय करतात तर त्यांसाठी आहे 6,000 रुपये बोटीचा दुरुस्तीसाठी। पूर्ण जर बोटी न करिता जर पूर्णपणे नष्ट जर झालेली असेल तर 15,000 रुपये। बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी 3,000 रुपये। पूर्ण नष्ट झालेल्या जाळींसाठी 4,000 रुपये याप्रमाणे भरपाई त्यांना आता दिली जाणार आहे। जमीन महसूल सूट सवलती जे काही सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडीत कर्जाच्या जे काही सवलती त्यांना 1 वर्षासाठी अधिक वाढून मिळणार आहे। वीज बिल माफ होणार आहे। निःशुल्क माफी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी फी माफी इथं होणार आहे, जे की या तालुक्यांमध्ये आणि या जिल्ह्यांमध्ये। तर आता ज्यामध्ये जास्ती प्रमाणामध्ये इथं जे काही नुकसान झालेलं आहे तर त्या जिल्ह्यांसाठी आहे। तर त्याबद्दल जे काही GR इथं आलेलं आहे आपण इथं बघत आहोत। त्यानंतर इथं खाली येऊ आपण। तर आता यामध्ये जे काही तालुके आणि जिल्ह्यांचा समावेश आहे, तर आता याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला कधी मिळेल हे पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर लवकरच आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल। तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे, अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके आणि जिल्हे, यामध्ये पहिला जो आहे यामध्ये यवतमाळ, त्यामध्ये वणी आहे, झरी, जामणी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, दारव्हा, नेर, बाभुळगाव। तर यामध्ये 12 तालुके आहे यवतमाळमध्ये। अमरावतीमध्ये धारणी, मोर्शी, चांदूर बाजार, अमरावती, चिखलदरा, नांदगाव, खंडेश्वर इथं 6 दिलेले आहे तालुक्यांची संख्या। वाशिममध्ये कारंजा, मानोरा, वाशिम, तर यामध्ये 3 दिलेले आहे। त्यानंतर चौथा जो आहे यामध्ये बुलढाणा, मलकापूर, सिंदखेड राजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देऊळगाव राजा, चिखली, मोतोळा, खामगाव, तर यामध्ये 9 तालुके दिलेले आहे बुलढाण्यामध्ये। अकोल्यामध्ये अकोट, बार्शी टाकळी, तेलारा, बाळापूर, पातूर, तर यामध्ये 5 दिलेले आहे अकोल्यामध्ये। चंद्रपूरमध्ये सिंदवाई, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, ओरोरा, चेमूर, राजुरा, कोरपणा, नागभीड, जिवती, गोंडपिपरी, पोंभुर्णा, ब्रह्मपुरी, तर यामध्ये 14 दिलेले आहे चंद्रपूरमध्ये। वर्धा, समुद्रपूर, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी, शेलू, कारंजा 7 दिलेले आहे। नागपूरमध्ये सावनेर, काटोल, रामटेक, पारशिवनी, भीमापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमरेड, कुही, कळंबेश्वर, नरखेड, तर यामध्ये 12 दिलेले आहे नागपूरमध्ये। भंडाऱ्यामध्ये भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, सकोली, लाखनी, तर यामध्ये 6 दिलेले आहे भंडाऱ्यामध्ये। त्यानंतर गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, मोर, अर्जुनी, देवरी, सालकेसा, सडक, अर्जुनी, यामध्ये 7 दिलेले आहे। गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, कोरची, मुलचेरा, आरमोही, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, यामध्ये 10 दिलेले आहेत। त्यानंतर आहे सोलापूरमध्ये 11 आहे। सोलापूर,
त्यानंतर सोलापूर, बार्शी, मोहाळ, मांढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, तर यामध्ये 11 आहे. त्यानंतर इथं अहिल्यानगर आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धाराशिव, लातूर, तर इथं जे काही अहिल्यानगरमध्ये आहे तर यामध्ये 13 आहे. पुणेमध्ये 7 आहे. कोल्हापूरमध्ये 3 आहे. सातारामध्ये देखील 3 आहे. सांगलीमध्ये 8 आहे. नाशिकमध्ये 15 आहे. जळगावमध्ये 4 आहे. नंदुरबारमध्ये 6 आहे. धाराशिवमध्ये 8 आहे. त्यानंतर इथं लातूरमध्ये 10 आहे. तर इथून जे तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता. तर आपला व्हिडिओ खूप लांब होत आहे, त्यामुळे आपण जे आहे इथून याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते काढून घ्या. तरी तुम्हाला याची भरपाई व या संदर्भात जर तुम्हाला काही अपडेट आली की नाही कमेंट करून नक्की सांगा. व तुम्ही कोणत्या गावामधून बिलॉंग करता. तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला भरपाई कशा पद्धतीने इथं मिळवायची आहे तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर तुम्हाला कशाचे व्हिडिओ रिलेटेड पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल. थँक्यू.